हॅलो, तर आज आपण बनवणार आहे झटपट बनणारी अशी पावभाजी. साहित्य बघून घेऊया. बटाटा, वाटाणा, फ्लॉर आणि बीट, टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर बनवायचा हिरवं वाटण. त्यात आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या. कुकर छान तापल्यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. त्यात आपण लागतं तसं पाणी टाकायचं आहे शिजून घेण्यासाठी. बीट ऑप्शनल आहे, मी कलरसाठी टाकलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ त्यात ॲड करायचं आहे. सर्व भाज्या शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करायची आहे. तेल छान तापल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो मऊसूत होईपर्यंत फ्राय करायचा आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे हिरवं वाटण. हिरवं वाटण टाकल्यानंतर तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर टाकायचं आहे पावभाजी मसाला, हळद आणि थोडी लाल तिखट. त्यानंतर शिजलेल्या सर्व भाज्या छान पद्धतीने स्मॅश करून त्या वाटणात टाकायच्या आहे. लागेल तितकं पाणी टाकायचं आणि नंतर वरतून कोथिंबीर पेरायची आहे आणि 5 ते 10 मिनटं याला बारीक गॅसवर उकळू द्यायचं आहे. आणि बघू शकतात आपली छान अशी झटपट बनणारी पावभाजी रेडी आहे.